सुरक्षा वाढवण्यात आलेली आणि या संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। ते आपल्यासोबत मंत्रालयाबाहेरून जोडले गेलेले। कृष्णा, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात, काय परिस्थिती दिसतीये, सुरक्षा व्यवस्था कशी आहे? सेजल, आंदोलनाच्या अनुषंगाने सगळ्यात जास्त खबरदारी घेतली जाते ती म्हणजे मंत्रालय आणि मंत्रालयाच्या समोर असणारे जे काही मंत्र्यांचे बंगले आहेत त्या ठिकाणचे। आणि आपण पाहतो की प्रत्येक बंगल्याच्या समोर अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। तर मंत्रालयाच्या समोरची जी काही वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। त्याचबरोबर वेगवेगळे लेयर जे आहेत ते बॅरिगेटिंग करून या ठिकाणी तैनात केल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त अधिकचा आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये जे मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मंत्रालयातले कर्मचारी सुद्धा आतमध्ये येत आहेत, मात्र त्यांचं प्रत्येकाचं आयडी कार्ड चेक करूनच आतमध्ये सोडलं जात आहे। त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या गाड्या आहेत त्या पडताळूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो ही बॅरिगेटिंग 3 ते 4 लेअरमध्ये लावण्यात आलेले आहे, जेणेकरून कुठल्याही गाडी किंवा कुठलाही आंदोलक किंवा मराठा बांधव आतमध्ये सहजासहजी जाणार नाही, त्याची नीट चौकशी होईल, गाड्या तपासल्या जातील आणि मगच त्यांना प्रवेश दिला जाईल। पुढच्या बाजूला आपण पाहतोय एका रांगेत असणारे मंत्रालयाच्या समोरचे हे सगळे शासकीय बंगले आहेत, मंत्र्यांचे बंगले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही पद्धतीची निदर्शनं होऊ नये यासाठी प्रत्येक बंगल्याच्या बाहेर अधिकचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये अशा पद्धतीने बॅरिकेटिंग करून मंत्रालय, त्याचबरोबर भाजपचं कार्यालय, विधान भवन हे सगळी जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुणीही मराठा बांधव या सगळ्या परिसरामध्ये निदर्शनं करणार नाही त्याची देखील खबरदारी घेतली जाते आहे। आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्याचबरोबर महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आज सरकारी कार्यालय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत। मागच्या काही दिवसामध्ये हे 4 दिवस ज्याला आंदोलन सुरू आहे त्या दरम्यान बरीचशी सरकारी कार्यालय बंद होती, गणेशोत्सवाच्या सुट्ट्या होत्या, त्याचबरोबर वीकेंड होता आणि त्यामुळे बंद असणारी कार्यालयाला आजपासून सुरू होत आहेत आणि कामावरती त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये याची देखील खबरदारी जी आहे ती सध्या तरी पोलिसांकडून घेतली जाते आहे। पुढे भाजपचं कार्यालय आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि आज दिवसभरामध्ये अशी पद्धतीनं खबरदारी जी ती घेतली जाते आहे। मागच्या 3 दिवसापासून अशाच पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये बंदोबस्त होता, मात्र आता देखील ही खबरदारी घेतली जाते। पुढच्या बाजूला आपण पाहतोय तो समोरचा मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा आहे आणि तिथे सुद्धा मराठा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात। निश्चितच कृष्णा, काही वेळासाठी थांबवतीये, थेट जाऊयात सीएसएमटी स्थानकामध्ये। या ठिकाणी ही आंदोलकांची गर्दी झाली आहे। आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले। विजय, सध्याची काय परिस्थिती आहे? जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, या ठिकाणी डान्सही केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच, कारण आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि महिन्याचा सुद्धा पहिला दिवस आहे, त्यामुळे सीएसटी स्थानकावरती चाकरमान्य आणि मराठा आंदोलक या दोघांचीही गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जे मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन सनई, तुरई, त्याकरता हलकी, हातामध्ये तिरंगा झेंडा आणि असे झेंडे घेऊन या ठिकाणी हलकीच्या तालावरती मराठा आरक्षणाच्या घोषणा देत मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलक जे आहेत हे सीएसटी स्थानकावरती आहेत। आता जे आहे सकाळची वेळ असल्यामुळं हे जे वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई आणि उपनगरामध्ये जे मराठा स्थानक जे आंदोलक जे आहेत हे राहण्यासाठी गेलेले होते ते सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी आझाद मैदानाकडे रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सकाळी एकीकडे चाकरमान्यांची गर्दी, दुसरीकडे मराठा आंदोलकांची गर्दी, यामुळं जे सीएसएमटी स्थानकामध्ये मात्र या ठिकाणी जे बंदोबस्तासाठी असणारा जो पोलीस कर्मचारी वर्ग आहे यांची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तारंबळ उडत आहे। कारण एकीकडे चाकरमान्या महिला असतील, जे पुरुष असतील यांना सुखरूप बाहेर निघणं महत्त्वाचं आहे, त्यामुळं अनेक पूर्ण सीएसटीएमटी रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त लावलेला आहे। आंदोलक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मागणीवरती ठाम आहेत। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हे जे पाटील करत जे आंदोलक जे आहेत हे आता उपनगरामधून मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या दिशेनं आलेले आहेत आणि स्थानकावरती उतरल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये एक जल्लोष दिसतोय, त्याच्यामध्ये घोषणा देत आहेत आणि हा प्रत्येक आंदोलक जो आहे हा गावपाड्यामधून आलेला आंदोलक आहे। अनेक शेतकरी आहेत आणि मोठ्या तरुणांचा या ठिकाणी फौजफाटा असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे हे आंदोलक जे आहेत या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेला जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण स्थानक परिसर जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला एक भगवं वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच